तुम्हाला माहिती आहे का, जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर ठरते. आरोग्याच्या अनेक समस्यांवर पाणीपुरी रामबाण उपाय आहे. मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते, अशा वेळी पाणीपुरी उत्तम उपाय आहे. आंबा हे सुपरफूड आहे. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्व CA तसेच लोह आणि कॅल्शियम आढळते. आंब्यात फायबरही असते, जे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते फुफ्फुसांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग आणि पाठीचा कणा अशा अनेक प्रकारच्या कॅन्सरसाठी अँटीऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध आंब्याची साल फायदेशीर मानली जाते. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे माउथ अल्सरची समस्या उद्भवते. पाणीपुरी तयार करताना वापरलेले काही पदार्थामुळे माउथ अल्सरची समस्या दूर होते. ॲसिडिटीपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही ही पाणीपुरी खाऊन पहा. पाणीपुरीसाठी पाणी तयार करताना कैरी, पुदिना, कोथिंबीर, काळं मीठ, काळी मिरी, जलजिऱ्यासोबतच जिऱ्याची पूड, मीठ घालून पाणी तयार करावं. या सर्व पदार्थांमुळे ॲसिडिटी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रियंट्स आढळतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. आंब्याच्या सालीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते. हार्वर्ड अभ्यासानुसार जे लोक फायबरयुक्त आहार खातात त्यांना हृदयविकाराचा धोका 40% कमी असतो. आंबट ढेकर, मळमळ, गॅस आणि अपचनसारख्या समस्या घरी केलेल्या पाणीपुरीच्या सेवनाने दूर होतात. घरी तयार केलेल्या पाणीपुरीचे सेवन आठवड्यातून 2 वेळा अवश्य करावे. यामुळे आपली पचनक्रिया निरोगी आणि मजबूत होईल. आठवड्यातून 2 वेळाच, आणि तेही घरचीच पाणीपुरी, आणि तेही प्रमाणातच. मात्र पाणीपुरीचे जास्त सेवन पचनक्रियेसाठी हानिकारक आहे. यामुळे पोट खराब होऊ शकते. पुदिना नियमितपणे खाल्ल्यास शरीरात पाचक एन्झाईम्स चांगल्या प्रकारे तयार होतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच पुदिन्यामुळे कफ, खोकला हा त्रास नियंत्रणात राहतो. पुदिन्यातून मिळणारे अँटीऑक्सिडंट्स कॅन्सरचा धोका कमी करतात. तसेच त्वचेसाठीही खूप पोषक आहे. आजची पाणीपुरीबद्दलची माहिती आणि पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळतात. परत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, पुढच्या रेसिपीसोबत, पुढच्या माहितीसोबत. धन्यवाद. पाणीपुरीचे सेवन प्रमाणात आणि आठवड्यातून 2 वेळाच करा.